घेतलेलं म्हणजे ना लाईव्ह मध्ये आज तू पण आज थोडी हालत अजूनच जास्त खराब झाली त्याच्यामुळे सेंट्रलला आलोय. शुभप्रभात मित्रांनो. तर सकाळचे वाजलेत 4 म्हणजे 3 वाजता आंघोळ करून आम्ही 4 पर्यंत एकदम रेडी झालोय. बाकीचे अजून रेडी होत आहेत. अर्ध्यांनी आंघोळ केली नाही, अर्धी झोपलेत अजून. आम्ही रेडी झालोय आणि खूप हालत खराब होती इकडे. आणि आता एक प्रॉब्लेम झाला जो की माझा टी शर्ट आणला होता मी, तो आंघोळीला जाता आता माझा टी शर्ट एक पडला. तर त्याच्यामुळे आता मला कुठे शॉप भेटलं तर शॉपवर एक टी शर्ट घ्यायला लागेल, कारण नाहीतर प्रॉब्लेम होऊन जाईल. तिसऱ्या दिवसाचा प्रॉब्लेम होऊन जाईल. तर त्याच्यामुळे एक टी शर्ट घ्यायला लागेल. आणि बघूया आता पालखी कधी निघते. तर सकाळी गाईज सिद्धूच्या मामाचं गाव हे बघा, नेरळ. आणि सिद्धू सुद्धा नेरळलाच आहे मामाची इथं. तर इथनंच चाललो आहे. त्याला फोन करायला पाहिजे होता, तर मला एक टी शर्ट हरवला होता. तर एक टी शर्ट तरी आणलं असतं. जाऊ दे आता. आणि हा पुढचा रस्ता आहे, हा इकडे जातो आपला माथेरान. सो तिकडनंच चाललो आहे. हे बघा माथेरानला नाही, इथनंच एंट्री आहे गाईज. माथेरानला इथनं एंट्री आहे. सो मित्रांनो, नाश्ता करण्यासाठी नेरळच्या माथेरानच्या थोडंसं पुढे लाईन बघा तुम्ही. ही आपली पालखी. सो मित्रांनो, इकडे मिसळपावचा कार्यक्रम चालू आहे. बाकीची लाईन बघा, हे खाऊन रेडी आहेत, बसलेत मस्त. आम्ही दोघे लास्टला राहिलेलो. सो लास्टला राहिलो. पहिले पावभाजी खाऊन घेऊया. हे पाव हाल लिंबू पहिले खाऊन घेऊया, नंतर अजून हा एक मेंबर आमचा. हे बघा मित्रांनो, नाश्ता करून तिथं निघालो आहे आम्ही आता मार्गाने. हे बघा, आणि त्याची वाट लागली. हे बघा वाट लागली पूर्ण पायांची. इकडे एक शाळा आहे आणि शाळेला वाटतं आज कॉलेज आहे. ट्रेडिशनल डे वाटतं. सगळे नटून थटून हे बघा कुर्ता घालून मुले साड्या लावून एन्जॉय करतायत. सो हाय, हे बघा ट्रेडिशनल डे हाय करतायत. मित्रांनो, सकाळी 6 वाजता निघलोय आणि आता वाजलेत 11:15. कंटिन्यू चालतोय, म्हणजे नाश्ता केल्यानंतर कंटिन्यू चालतोय. 4-4.5 तास कंटिन्यू चालतोय. पाय थकलेत, थांबू नाही शकत. खूप मागे गाईज. फायनली हे बघा
दिसत आहेत ना सगळे. हे कोणतरी गाव आहे, या गावावर थांबलोय जेवण्यासाठी. तर बघूया, वाट लागली डायरेक्ट. बोलते हैं लोक मध्ये नंतर द्या आता. फायनली पालखी इकडनं काढली आता मंदिरातून. उदो उदो हाय लो हाय लो. फायनली सावरगाव सोडलंय आम्ही आणि रथ पण पुढे चाललाय. पुढे चाललो आम्ही पण निघालोय. चला जाऊया. रात्र होणार आहे, दुसऱ्या जिथे थांबणार आहे तिथे जायला पण रात्र होणार आहे. तर जाऊया रात्री कधी. नाश्त्याची सोय आहे इथे, नाश्ता 1 तासानंतर. हे बघा मित्रांनो, इथे बोर्ड आहे, हे बघा. पुणे 104, लोणावळा 31, खोपोली 17 लवकरच येणार आहे. आणि हे पणजी पण आहे, आत्ताच गोव्याला जाऊन आलो. 496 किलोमीटर आहे. तर आपल्याला पणजी नाही येतं आता. आता लोणावळा कमिंग सून आहे. चला जाऊया. हे बघा रोशन दादा म्हात्रे, श्री इव्हेंट लाईव्ह. आम्हाला पण घे ना लाईव्ह मध्ये. आज तू पण तर मित्रांनो, आज मला टाईम झाला आहे कारण मी थोडा स्लो चालत होतो, त्यामुळे टाईम झाला आहे. तरी पण मी सेंटरला आहे. अक्षय दादा आणि दुसरा एक मित्र आहे, ते पुढे गेलेत आणि बाकीचा एक मित्र मागे आहे. आज थोडी हालत अजूनच जास्त खराब झाली, त्याच्यामुळे सेंटरला आलो आहे. नाहीतर पण मी पण पुढे असतो, माझ्यासोबतच होते जाताना. तरी आज अजून म्हणजे वस्ती कुठे करायची ती येत नाही, त्याच्यामुळे थकतच चाललं. एकदाशी वस्ती कधी येते ना तिथे आराम कधी करतो असं झालं ना. सकाळी पण 3 वाजता उठलो, 3 वाजता तिथून मग नंतर 9-10 वाजता नाश्ता आला, मग तिथपासून कंटिन्यू चालतोय. हे बघा, आज थोडंसं म्हणजे रात्र नाही आली, काल थोडी जास्त रात्र आलेली. आज नाश्ता पण नाही भेटला कारण आम्ही येता संपून गेलेला पूर्ण, त्याच्यामुळे कंटिन्यू चालतोय आणि आज थकलो. तर चला आपल्या वस्तीच्या इथे फायनली वस्ती का हस्ती इथे आहे आपली वस्ती. हा बघा टेंट म्हणजे मांडव. आता यांना शोधायला लागेल, आपल्या फ्रेंड्स लोकांना
पहिले तर बॅग बघायला लागेल, बॅग वगैरे. चलो, खूप धूळ आहे इकडे. अरे बा, चला बॅग शोधूया आता.